नमस्ते, मी प्रतिभा आपणा सर्वांचं सस्नेह स्वागत करते दापोली किनारा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पोह्यांपासून झटपट बनून तयार होणारा आणि अगदी अप्रतिम चवीचा असा नाश्ता तयार करणार आहोत। ही रेसिपी बनवण्यासाठी साहित्य काय घेतलं आहे ते पाहूया। कोथिंबीर चिरलेली घेतली आहे, कांदा बारीक चिरून घेतला आहे, काकडीसुद्धा अगदी बारीक चिरून घेतली आहे आणि ओला नारळ 1 वाटी घेतला आहे खवलेला। आता आपण पाण्याने पोहे स्वच्छ धुवून घेऊया। मी इथे एक भांडं घेतलं आहे। आता या भांड्यामध्ये ना आपण धुवून ठेवलेले पोहे आहेत ना ते सगळे काढून घेऊया। तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा आणि पौष्टिक रेसिपी तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये जरूर शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, विनम्र विनंती। सगळे पोहे आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आणि चमच्याने अशा पद्धतीनं पोहे थोडे मोकळे करून घ्यायचे। अगदी पौष्टिक रेसिपी आहे, तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा। आता या पोह्यांमध्ये आपण बारीक चिरून ठेवलेला कांदा घालूया आणि बारीक चिरून घेतलेली काकडीसुद्धा आपण या पोह्यांमध्ये घालून घेऊया। पोह्यांमध्ये कांदा आणि काकडी घालून झाल्यावर आता आपण यामध्ये कोथिंबीर घालूया। बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे, भरपूर अशी कोथिंबीर या पोह्यांमध्ये घालायची, खूप छान स्वाद येतो कोथिंबीरीचा या पोह्यांमध्ये। आता पोहे आणि हे सगळं साहित्य छान एकजीव मिक्स करून घ्यायचं। हे सगळं साहित्य खूप छान मिक्स करून झालेलं आहे। आता आपण यामध्ये खवलेला नारळ घालूया आणि नारळसुद्धा या पोह्यांमध्ये छान असा मिक्स करून घेऊया। नारळसुद्धा पोह्यांमध्ये छान मिक्स करून झाल्यावर मी इथे भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत। आता हे शेंगदाणे आपण या पोह्यांमध्ये घालूया आणि शेंगदाणेसुद्धा छान मिक्स करून घेऊया या पोह्यांमध्ये। पोह्यांमध्ये सगळं साहित्य छान मिक्स करून झालेलं आहे। आता या पोह्यांमध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आणि मीठसुद्धा खूप छान असं मिक्स करून घेऊया। मीठसुद्धा या पोह्यांमध्ये खूप छान मिक्स करून झालेलं आहे। आता आपण यामध्ये छान फोडणी देऊया। मोहरी, जिरं, मिरची आणि हिंग याची फोडणी आपण या पोह्यांवर घालूया आणि झाकून ठेवूया। आता ही फोडणीसुद्धा आपण या पोह्यांमध्ये खूप छान एकजीव मिक्स करून घेऊया। झटपट बनून तयार होणारी अगदी अप्रतिम चवीची आणि पोह्यांची अगदी पौष्टिक रेसिपी बनून तयार आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा। तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला ही रेसिपी नक्कीच खूप आवडेल। थँक यू।